नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळातील बैठकीचे महत्त्वाचे निर्णय आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शासकीय जमीन संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यातून यातून विकास कामांना वेग येणार. राज्याचे वाळू रेती निर्गती धोरण 2025 जाहीर. महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम 1971 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार. वांद्रे रिक्लेशनमध्ये व आदर्श नगर वरळी या 2 म्हाडा अभिन्यासातील इमारतीचा C&DA मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय. सिंधी विस्थापितांचे पट्टे निर्गमित करण्यासाठी धोरण विशेष अभयन योजना 2025. नागपूर येथे राज्य शासन आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन. खाजगी अनुदानित आयुर्वेदिक व खाजगी अनुदानित युनानी संस्थांतील गट ब, गट क, ड सर्व वर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्ष्मी प्रभावाने 1 व 2 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये. शासकीय आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, योग व निसर्गोपचार महाविद्यालयातील कंत्राटी पद्धतीत मानधन तत्त्वावर भरावयाचा अध्यक्षपदांचा दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम सुधारणा. हे मंत्रिमंडळातील महत्त्वाचे जे निर्णय झालेले होते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.